गांधी विद्यालयातील 75-76च्या बॅचच्या हा 50वा स्नेहसंमेलन आम्ही अरेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये विजूने फार मोठा सहभाग घेऊन स्वतः सगळे अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यानिमित्ताने सर्व जुन्या मित्रांना भेटायची जी आम्हाला संधी मिळाली त्याचा आम्हाला खूप अतिशय आनंद होतो आहे. याच्यामध्ये 50 वर्षामध्ये 50वा असल्यामुळे याला खास महत्त्व आहे. 26 डिसेंबर रोजी आपण अरेंज केलेलं आहे आणि आज आपण इतक्या वर्षांनी भेटतो आहे, पण अजूनही त्या जुन्या आठवणी, शाळेतल्या आठवणी, ती जुनी शाळा, आत्ताची शाळा याच्यातला फरक, काळाप्रमाणे सर्व गोष्टी बदलत गेल्या, आम्हीही बदलत गेलो, पण आमच्यातला जो लहान हे आहे लहानपण जे आहे प्रत्येकाच्या मनामधले अजूनही जागा झालं आहे आणि आज भेटल्यानंतर आम्हाला त्याचा पुन्हा उजळणी होते, याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो आहे. हां, आज या ठिकाणी 50 वर्ष आमच्या SSCच्या बॅचला पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने जे गेट टुगेदर आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी विजू आणि इतर लोकांनी जे मेहनत घेतलेली त्याबद्दल मी त्यांचं खरंच कौतुक करतो, अभिनंदन करतो. खास करून बोल सर हे बोलतो म्हणजे आज एक संधी त्यांनी अशी दिली की आम्ही कुठे होतो आणि आज कुठे पोचलो हे प्रत्येकाने आज या ठिकाणी येऊन त्याचं एक चिंतन करतायत की या ठिकाणी मातीच्या वर्गात आम्ही शिकलो आणि टोप्या घालून आम्ही 7वीमध्ये ABCD शिकलो आणि आज प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये आज काहीतरी उज्ज्वल कार्य केलेलं आहे. तर हा एक फार सार्थ अभिमान आहे की एक खेड्यातला मुलगासुद्धा एक चांगले अचिव्हमेंट करू शकतो. बाकीच्या खेड्याच्या मुलांना एक स्फूर्ती याच्याबद्दल मिळू शकते असं मला वाटतं. धन्यवाद. आणि मी संजय रसिकलाल शहा, निरेचेच रहिवासी, सध्या पुण्यात आहे. मला हे सांगावं असं वाटतं की आपण कितीही मोठे झालो तरी आपले गुरु, आईवडील, गुरु आणि देव ह्यांच्यापुढं बालकच आहोत आणि मलाही हे आवडतं म्हणून मी पण नेहमी आठवतो की अरे वा, लहानपण देगा देवा. लहान होणंच आज पसंत आहे, कारण मोठं होऊन काही असं वाटतं की अरे आपण मोठं झालो, आता आपले सगळे बंधनं आली. आपण जे लहानपणी शाळेमध्ये होतो, मराठी शाळेमध्ये होतो, खूप काही एन्जॉय केलं, हे सगळे मित्र कंपनी आणि आज त्यांच्याबरोबर पुनश्च इतक्या 50 वर्षांनी 10वीची बॅच सगळेजण आपण एकत्र येत आहोत. तो मनाला खूप मोठा आनंद आहे आणि आजचा दिवस सर्वांना आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा जावो. त्यांना माझ्या सर्वांना, मित्र कंपनीला, सर्व वर्गमित्रांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचे खूप खूप उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांच्या मुलांना पण ते पुढे जावोत, हेच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. विजय मधुकर जांभरे, सध्या राहणार बारामती. 1965 पासून ते लहानपणापासूनचा हा मित्रवर्ग तयार झालेला आहे. 1965ला देवरेबाईंच्या म्हणजे आत्ताचं जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी गोडाऊन होतं आणि त्या गोडाऊनमध्ये बालवाडी चालू झाली. तिथपासून ते मराठी शाळा जी आहे, जीवन शिक्षण विद्या मंदिर, तिथं भागवत गुरुजी, कदम गुरुजी, मोहन गुरुजी यांच्या समवेत आम्ही शाळेत शिकलो. तिथून पुढं हायस्कूलच्या इथं 75पर्यंत ही बॅच आमची चालली आणि आज त्याचा जो वर्धमान दिन किंवा 75 म्हणजे इतके वर्ष, 50 वर्ष आम्ही एकत्र राहिलो आणि परत आज सगळेजण आम्ही भेटलो आहे, याचा खूप आनंद होतो आहे. 75-76ची ही बॅच आमची आज बरोबर 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 50व्या वर्षा म्हणजे ज्या काय शाळेच्या आठवणी आहेत त्या आठवणी या आता प्रत्येकाच्याच मनात कायमस्वरूपी कोरलेल्या आहेत. शिक्षक वर्ग झाले, विद्यार्थी झाले, सगळ्यांच्या खोडी अडचणी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सुद्धा समजून घेतल्या. आमच्या अडचणी वेळप्रसंगी आमची फीसुद्धा शिक्षकांनी भरलेली आहे आणि ज्या गरीब परिस्थितीतून जे विद्यार्थी वर आले किंवा ज्यांनी आपला विकास करून घेतला, आपल्या पाल्यांचा विकास केला, असे गुरुजनांचे आशीर्वाद हे सगळेच प्रकारचे हे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना लाभलेले आहेत. प्रसंगी कडक शिस्तसुद्धा आम्ही अनुभवलेली आहे. प्रसंगी मारसुद्धा खाल्लेला आहे शिक्षकांचा.
आणि या शिक्षकांनी जे आत्ता जे संस्कार आमच्यावर केले ते संस्काराची शिदोरी जी आहे ती कायमस्वरूपी आमच्यासोबत राहील हेच या प्रसंगी आम्ही सांगू इच्छितो. हे फक्त त्यांनी बिचाऱ्यांनी एवढं केलं मॅनेज. विजू ते नंतर बोल इकडे. विजय केशव पवार राहणार नेरा 26/10/2010ला आम्ही गेट टुगेदर केलं तर त्याला 15 वर्षापूर्वी 30 तारखेला आज आम्ही करत आहोत 50वा वाढ स्नेह मेळावा माजी विद्यार्थ्यांचा. ही कल्पना की आत्ता मार्च 2025ला पहिल्या बॅचचं जे गेट टुगेदर झालं त्याला 50 वर्ष झाली. त्यानिमित्ताने माझ्या मनात विचार आला की आपण हे का करू नये. त्या दृष्टीने 2010चा डाटा माझ्याकडे होता, सगळी लिस्ट होती, फोन नंबर होते. त्या दृष्टीने मी सगळ्याशी कॉन्टॅक्ट केलं. सगळेजण म्हणले हो आपण करूया. त्या दृष्टीने सगळं नियोजन केलं आहे. या पिरियडमध्ये काही मित्र आम्हाला सोडून गेले, काही शिक्षक आम्हाला सोडून गेले. वाईट याच गोष्टीचं वाटते की 2010 नंतर 4 मित्रांची गोष्ट अशी होती की 4 मित्र 10वीची परीक्षा देतात आणि ते म्हणतात की आपण 40 वर्षाने भेटू आणि जो कोणी शेवट येईल त्याला ते बिल भरावं लागेल. त्या दृष्टीने ते भेटतात. एक करत ते 40 वर्षांनी भेटतात. तर तिघंच भेटतात, एक जण भेटत नाही. तर तो चौथा एक्सपायर झालेला असतो. मरायच्या आधी त्याने मुलाला साईन करायचं असते की हे पैसे तू तिथं जाऊन त्या हॉटेलला दे. म्हणून ते 3 म्हणतात की आपण 40 वर्षांनीच का भेटतो, 40 महिन्यात का भेटतो नाही. ही घटना आपल्याला बघावं लागण्यास आपला चौथा मित्र आपल्याला भेटला असता. म्हणून आम्ही आत्ता म्हणतोय की काय का व्हायला 50 वर्षांनी आहेत त्यात बरेच 10-15 जण आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि जे आहेत ते तरी भेटता येईल त्या दृष्टीने नियोजन केलेलं. मी सध्या चेन्नईला असतो आणि 2-3 दिवसाच्या अगोदर मला विजयचा आणि सुभाषचा फोन आला होता की आम्ही असा प्रोग्राम करतो आहे आणि त्या प्रोग्रामसाठी तू यावं. आता हे ऐकल्यानंतर मला असं वाटलं की शेवटी 50 वर्षानंतर आपण निरेला जातो आहे. दोस्त इतक्या जवळून बघायला मिळणार आहेत आणि मी इतक्या लांब असलो तरी मला हे जावं असं वाटलं. म्हणून मी रात्रीच आलो आणि आता सकाळी येऊन हा प्रोग्राम अटेंड करतो. इथं आल्यानंतर सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि ते दिवस त्यावेळेचे आठवले